मागील भागामध्ये आपण बघितलं व्यसनावर कसा विजय मिळवला जाऊ शकतो, याच्यानंतरचे उपाय काय आहेत हे या भागामध्ये बघण्याचा प्रयत्न करूया. पुढची पायरी काय, तर पुढची पायरी बाटली आणायचीच नाही असं नाही, बाटली आणायची. आता तुम्हाला ही बाटली 3 दिवस पुरवायची. त्याच्यात पाणी घाला, सरबत घाला, काय घालायचं ते घाला, परंतु ही बाटली तुम्हाला 3 दिवस पुरवायची. कंट्रोल म्हणजे कंट्रोल. ही बाटली तुम्हाला 3 दिवस पुरवायची. 3 दिवसानंतर पुन्हा हाच प्रयोग, पुन्हा 4 ते 5 दिवस हा प्रयोग करा. त्याच्यानंतर पुन्हा बाटली आणा, ती तुम्हाला 4 दिवस पुरवायची. असं करत 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 एक दिवस असा येईल की तुमच्या बाटलीमध्ये दारू नसून पाणीच फक्त असेल आणि पाण्याची सवय लागेल तुम्हाला. मग पाणी पिलेलं काही वाईट नाही. तर अशा पद्धतीनं आपण कमी करून व्यसन करण्याची जी आपली रोजची सवय आहे त्याच्यावरती विजय मिळवू शकतो. परंतु एका दिवसात आपण हे बंद केलं तर तुम्हाला शारीरिक त्राससुद्धा होऊ शकतो. त्यामुळं तुम्ही त्याचं फक्त प्रमाण कमी करायचं. जसं की आपण चहा पितो, परंतु आपण एकदमच कमी साखरेचा चहा जर प्यायला लागलो तरीसुद्धा थोडंसं कसं तरी वाटेल पिताना, परंतु ती थोडक्यात आलेली जी तल्लफ आहे ती निघून जाईल. अशा पद्धतीनं तुम्ही व्यसनावरती विजय मिळवू शकता. घरातल्या लोकांनीसुद्धा दारू पिणाऱ्या माणसांना किंवा तंबाखू गुटखा खाणाऱ्या माणसांना सतत टॉर्चर करणं किंवा सतत त्यांना व्यसनाधीन असल्याचा भास निर्माण करून देणं हे थोडंसं टाळावं. कारण जेवढं दारुड्या माणसाला सारखा दारुडा म्हणाल तेवढं त्याला राग येतो, चीड निर्माण होते. मला असाही तसाही दारुडा म्हणतात, मग मी पिणार, मग मी भरपूर पिणार, रस्त्याला पडणार, ओरडणार, भांडणं काढणार, असं त्याचं मानसिकता व्हायला सुरुवात होते. शक्यतो त्याला सपोर्ट करा, प्यायला नव्हे पण त्याला सपोर्ट करा, मानसिकतेनं आधार द्या, त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करा आणि हळूहळू या गोष्टी करण्याकडे कल द्या. त्यांना सांगा की मी तुला मुभा देतोय की तू सोडू नको, फक्त कमी कर, प्रमाण कमी कर याचं. त्याचबरोबर इतर काही गोष्टी असतील, सिगारेट असेल, तंबाखू असेल, याच्यावरती सुद्धा अशाच पद्धतीनं तुम्ही विजय मिळवू शकता. कमी प्रमाण फक्त कमी करायचं. दिवसाकाठी तुम्ही जर सिगारेट 4 ओढत असाल तर ते 3च ओढायचे. अनेक 8 दिवसानंतर 2च ओढायचे. अनेक 8 दिवसानंतर दिवसाला 1च ओढायचे. अनेक 8 दिवसानंतर 2 दिवसानं 1 ओढायचे. अनेक 8 दिवसानं 4 दिवसानं 1 ओढायचे. असं करत 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 हा आकडा कुठे संपला जाईल हे तुमच्या लक्षात सुद्धा येणार नाही. त्यामुळं अशा गोष्टी जर केल्या तर घरामध्ये तुमचेच पैशाची बचत होईल, घरामध्ये प्रगती व्हायला सुरुवात होईल, भांडण तंटे बंद होतील, कर्जबाजारीपणा असलेला निघून जाईल, शारीरिक व्याधी बंद होतील किंवा निघून जातील. त्याचबरोबर घरातल्या आपल्या बायका मुलांच्या चेहऱ्यावर एक चांगलं स्मितहास्य येईल, आनंद येईल, घरामध्ये सणवार चांगल्या पद्धतीने साजरे होतील. या सगळ्या गोष्टी आपण बघाव्यात. जे व्यसन करणारी जी लोकं आहेत त्या लोकांनी प्रामुख्यानं सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट बघावी. आपण ज्या पद्धतीनं दारू पिऊन रस्त्याला पडतो त्याच पद्धतीनं इतर काही लोक पडतात का, आणि पडत असतील तर त्यांच्या घरातल्या लोकांच्यावर याचे काय परिणाम होत असतील आणि असेच परिणाम माझ्या घरातही होत असतील का, याच्यावरती थोडासा विचार करावा. त्याचबरोबर या लोकांना आणखी एक गोष्ट सुचवावीशी वाटते की ज्या 100 रुपयाची तुम्ही दारू पिता, 3 दिवस फक्त मी सांगतो तो प्रयोग करून बघा. याच्यानंतर तुमच्या जीवनात नवीन दिशा निर्माण होईल. तर 100 रुपये तुम्ही आजचे दारूचे 100 रुपये तुम्ही दारू प्यायचे नाही, अजिबात प्यायचे नाही. तर ते 100 रुपयेचे घरातल्या आपल्या बायका मुलांना जो पदार्थ असतो, गोडधोड असेल किंवा जे आवडीचे पदार्थ असतील, दही असेल, पनीर असेल, अमुक असेल, तमुक असेल, बायका मुलांना ज्या गोष्टी आवडतात खाण्याच्या त्या गोष्टी घेऊन जा. 1 दिवसाचा फक्त तुम्ही असा वापर करा. 1 दिवस फक्त या गोष्टी घरातल्या लोकांसाठी घेऊन जा. सगळ्यांनी एकत्रित बसून जेवा, गोडधोड चांगल्या पद्धतीने करा, वादविवाद करू नका, भांडणतंटा करू नका. आणि त्या मुलांच्या चेहऱ्यावरती आणि त्या बायकोच्या चेहऱ्यावरती जो आनंद असेल, जे समाधान असेल, ते तुम्हाला लाख रुपये देऊनसुद्धा विकत घेता येणार नाही. तर अशा पद्धतीचा प्रयोग आपण सलग 7 ते 8 दिवस केला तर तुम्हाला ते सुख दारू पिण्याच्या सुखापेक्षा हजारो पटीनं, लाखो पटीनं चांगलं वाटेल आणि तुमच्या घरात खऱ्या अर्थानं लक्ष्मी नांदेल.
तर अशा गोष्टी केल्यानं आपल्या घरात खरोखर सुखशांती समाधान यायला सुरुवात होते. त्याचबरोबर समर्थ महाराज हे स्वतः आपल्या घरामध्ये आशीर्वाद द्यायला उतरतील, अवतार घेतील किंवा आपल्याला कोणत्या ना कोणत्या मार्गातून ते आशीर्वाद देतील, आपल्या पाठीशी उभे राहतील. म्हणून आपण घरामध्ये व्यसनाधीनता टाळणं गरजेचं आहे, मांसाहार टाळणं गरजेचं आहे, वादविवाद करणं टाळणं गरजेचं आहे. त्याचबरोबर उपाशीपोटी झोपणं हे सुद्धा चुकीचं आहे. अशा सगळ्या गोष्टीवरती आपण पायबंद करू आणि या सगळ्या चांगल्या गोष्टीच्या मार्गी लागू, परमेश्वराचं ध्यान करू आणि आपल्याला आणि आपल्या परिवाराला सुखशांती समाधान मिळेल यासाठी प्रयत्न करू. मला वाटतं हा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडेल. आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. भेटूया नवीन माहितीसह पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्रीराम.